छागडे पाटील वॉरियर्स विरुद्ध वन सोल्युशन. सचिन नाईक सलामीवीर जोडी ओपनिंग पेर. दोन्ही आघाडीचे फलंदाज. सामना सुरू होते. शॉर्ट स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, फिल्डिंग रिस्ट्रिक्शन, लॉंग ऑफ सुद्धा. जागडे पाटील संघानं टॉस जिंकला, बॅटिंग करतो वन सोल्युशन. पहिलं षटक, पहिला चेंडू आणि गोलंदाज सज्ज होईल. फर्स्ट बॉल ट्राय करतो चेंडूला, मिड लॉंग ऑन कडून क्षेत्ररक्षक येतो. गुड फिल्डिंग सचिन नाईक. मागच्या मॅच मध्ये अलीच्या खेळाच्या कामगिरीचा आढावा घेतला, त्याचा लॉंगेस्ट बिगेस्ट षटकार. अजूनही सर्वांना इम्प्रेस केलं त्या षटकारानं. यांनी डावाची सुरुवात षटकाराने केली होती. बिग हिट, लांब लचक. हा सामना सुद्धा दोन्ही संघांना महत्वाचा आहे. समोर ठेवला, पुन्हा एकदा लांब लचक तडाखा. अलीची ताकद या, जे काही फटके खेळतो आपल्या नावानिशी सिद्ध करतो आणि त्या ताकदीने फटकेबाजी करतोय. अलीला पाहूया स्ट्रायक रेंजला. सुरुवात षटकाराने करणं. मागच्या 2 मॅचेस मध्ये पाहिलं अलीनं. वन सोल्युशन नवी मुंबई. धावसंख्या धावफलकावरची टोटल पाहू शकतो आपण. परेश सिंगल 6, 7 धावा. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, मिड विकेट कडे फिल्डर आहे तिथे. नकार दिला अलीनं. सचिन निघाले. धावा धावफलकावरती 8. 8 रन्स. वन सोल्युशन विरुद्ध झागडे पाटील यांच्यामध्ये होणारे युद्ध. परेश 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. समोर उभा आहे सचिन नाईक. ताकदीचा प्रचंड वापर. खराब चेंडू, प्रहार करण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक, संपर्क नव्हता. 2 धावा तर पूर्ण. धावसंख्या आपण टोटल पाहू शकतो. सचिन नाईक 2 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक 3 वर खेळतो. संघाची धावसंख्या 10, 10 रन्स. परेशला आपण पाहिलं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला. वैयक्तिक योगदान त्याचं आपण पाहिलं. परेश ही वैयक्तिक षटक. विकेट त्याला मिळाले नाही. पुढचा चेंडू वेगवान स्ट्रेट चेंडू होता. अपील. स्पर्धेमध्ये 280 वा हा निर्धाव चेंडू. सोम आणि राहुल आम्हाला माहिती देत असताना आतापर्यंत 24 लाईव्ह इव्हेंट्स. धावसंख्या आपण पाहतोय एकूण धावा 10, 10 रन्स. बघा पुढचे जे संघ जिंकले त्यांना सूचना आहे, आपण कुठेही जाऊ नका. ऑन साइडला डीप कडे खेळला. यस अंपायर सिग्नल येईल. 4 धावा मिळतील. 4 रन्स. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आणि एकूण धावा धावफलकावरची टोटल पाहू शकतो आपण 14, 14 रन्स. झकास लस्सीचं स्टॉल सुद्धा आपण पाहतो या सामन्याचा आनंद घेत असताना. शिवप्रेमी अब्दुल बाई यांना आपण पाहतोय. रबर बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी सुद्धा जेव्हा जेव्हा त्यांचा स्टॉल पाहू तिथे न्यू कलेक्शन. झकास लस्सी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावा धावफलकावरती 14. ओव्हर नंबर 2 वन सोल्युशन विरुद्ध झागडे पाटील वॉरियर्स. ओव्हर नंबर 2 विकी. पहिला चेंडू अलीला. अलीनं ज्या षटकाराने पुन्हा इम्प्रेस केलं तो मैदानावर उभा आहे. सचिन नाईक त्याला कान मंत्र देतो. किती धावांचं टार्गेट सेट होईल. सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण
न दोन सामने जिंकले नियती स्पोर्ट शिवशंभो चिंचपाडा या संघानं. विकीचा डॉट बॉल. पुढचा चेंडू. ओ बॅटच्या मधोमध अली नावाचं वादळ फक्त नावानिशी षटकाराने सिद्ध करतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीनं फटकेबाजी या सामन्यामध्ये सुद्धा तेच वर्चस्व दाखवते. गोलंदाजांवर तुटून पडतोय. डॉट बॉल त्यानंतर षटकार. एकूण धाव फलकावरती टोटल 20-0. धावसंख्या 20. विकी पुढचा चेंडू. राऊंड विकेटनं खाली चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप कडे फिल्डर आहे तिथे निघाले. 2 धावेसाठी प्रयत्न होईल. हो गुड रनिंग. मात्र पंचांचा इशारा रनआउट. या विकेटच्या शोधात होत्या आणि ती विकेट अली रनआउट. वन सोल्युशन विरुद्ध आपण पाहतोय जागडे पाटील यांच्यामध्ये सुरू असलेली लढत. न्यू बॅट्समन रोहित. लक्ष द्या मॅच कडे पुन्हा एकदा. तर धावसंख्या टोटल आपण पाहतोय एकूण धावा 23. मैदानावर वन सोल्युशन फलंदाजी करत असताना आतापर्यंत धावफलकावर धावा टोटल स्कोर 25 धावा झालेत. सचिन नाईक आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. 1 चौकार आलेत. षटक क्रमांक 2. गोलंदाज विकी. बॅटिंग करताना वन सोल्युशन. स्ट्रायकर एंडला रोहित. पुढचा चेंडू विकी. ऑफ स्टंपचा चेंडू स्ट्रेट गेला. ओव्हर कंप्लीट. 2 षटक संपली. धावा धावफलकावरती टोटल 25. बघा विनोद स्पोर्ट्स गावठाण 2 सामने जिंकले. नियती स्पोर्ट्स शिवशंभो चिंचपाडा. आणि आता इथून महत्वाच्या लढतीला होईल प्रारंभ. डे 1 क्वालिफाय टीम, डे 2, डे 3 आणि आज स्पर्धेतील हा 4था दिवस. 2 षटकानंतर धावफलक 25. शेवटचं षटक घेऊन आला आणि गोलंदाज सोनू. सोनूला पाहूया. ओ नंबर 3. ओ गुड बॉलिंग. सोनूचं षटक शेवटचं आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 5. धावा धावफलकावरती टोटल 25. वन सोल्युशन विरुद्ध जागडे पाटील. सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघ बलवान आहेत, पॉवरफुल आहेत आणि एक चांगल्या सामन्याचा आनंद आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकरला सचिन नाईक. ओ हा चेंडू ऑफ स्टंप वर चेंडू होता. लाईन ओळखलं.
व्हाईट बॉल बाहेर गेलाय चेंडू मेन अंपायर सिग्नल. धावसंख्या टोटल पाहतो आपण 27. पाहायचे ज्या संघाचा हाय स्कोर असेल त्यांना संधी मिळणार आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण या अगोदर 2 सामने जिंकलेला नियती स्पोर्ट्सचा शिवशंभो जिन्सपाडा. सोनू सचोल नेक्स्ट बॉल समोर ठेवला गॅप मध्ये डीप कडे फिल्डर आहे तिथे हो गुड कॅच. तर या स्पर्धेमधील 25वी विकेट जी झेलबाद पद्धतीनं बाद झाल्या फलंदाज रोहित. 1 सोल्युशन. शेवटची काही चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या धावफलकावरची टोटल 27. 27. 4:51 सायंकाळ आता संध्याकाळच्या वेळेमध्ये सोनू लाईन भरकटला आतापर्यंत 2 चेंडू अवांतर 2 चेंडू झाले 4 बाकी धावा 28. बॅटिंग करत असताना 1 सोल्युशन. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. रिमेनिंग 4 बॉल लेफ्ट. 2 चेंडू अवांतर आलेत. पुढचा चेंडू खोला चेंडू गुड बॉलिंग काय डिलिव्हरी केली अप्रतिम. सोनू लाईन चांगली आहे बोटांची जादू दाखवतोय. धावसंख्या टोटल 28. हो यस लॉफ 6 आणि नक्कीच सर्वाधिक धावसंख्या फायनली कन्फर्म झाले. विनोद स्पोर्ट्स गावठाण आणि नियती स्पोर्ट्स चिंचपाडा या टॉस साठी या दोन्ही संघ टॉस साठी या. विनोद स्पोर्ट्स गावठाण यातून जो जिंकेल त्यांना बाय मिळेल कारण सर्वाधिक स्कोर ज्यांचा असेल त्यांना ही संधी होत्या आणि बऱ्यापैकी ते दिसलं आपल्याला. टॉस होईल आतापर्यंत धावा धावफलकावरती टोटल 34. 34. चला टॉस होईल. तर गावठाणनं टॉस जिंकलाय. सामना 2 षटकांचा आहे. सामना 2 षटकांचा आहे. एकूण धावा धावफलकावरती टोटल 34. चेंडू शिल्लक आहेत. लास्ट बॉल 34 धावा धावफलकावरती. ओ अलंकार काही करू शकले नाही. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावा धावफलकावरती टोटल 34. 35 करायचे. 35.
टोटल झाले 34. 35 करायचे, 34 झालेत 35. चला फिल्डिंग सेट होईल. ऑफिशियल्स थोडी रिक्वेस्ट करा. फिल्डिंग टीम 5 वाजलेत आणि अजूनही महत्वाच्या मॅचेस बाकी आहेत. चला फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग सेट करा. चला विनंती आपल्याला फिल्डिंग सेट करा. चला मॅच ऑन करा. 35 धावांचं टार्गेट आहे. सलामीची जोडी सरकले. 3 षटकं, 35चं टार्गेट. मॅच ऑन. सचिन नाईक पहिला चेंडू. हो गुड बॉलिंग. 35चं टार्गेट आहे. सामना महत्वाचा आहे. सचिन ओ ड्राईव्ह करताना आपण पाहतो डीप कडे फिल्डर आहे तिथे. ओ नक्कीच प्रयत्न होईल आणि इथे धोका होईल का? नाही. खराब थ्रो. बेनिफिट मिळाला. डावफलक आपण जरूर पाहिलं. टोटल 35चं टार्गेट आणि बॅटिंग करत असताना जागडे पाटील वॉरियर्स. सामना आपण पाहतो 40+ तालुका 40+. जागडे पाटील वॉरियर्स विरुद्ध 2 आत करताना वन सोल्युशन नवी मुंबई. सचिन नाईक. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना. फ्रंट फुटला आले. ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. डीप कडे फिल्डर आहे तिथे. नक्कीच आपण पाहतो सिंगल. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या जेव्हा बॅटिंग केली वन सोल्युशन संघानं. PSI रोशन कातर आज इन ऍक्शन मध्ये सुद्धा खेळणार आहेत. मॅच ऑन आहे. 35चं टार्गेट. बघा जे संघ डे 1 डे 2 डे 3 मध्ये क्वालिफाय झाले त्यांनी रिपोर्टिंग करा लगेच. जर लाईव्ह पाहत असाल तर फक्त 1 तास बाकी आहेत. बामणडोंगरी संघ पोहोचलाय. जे संघ क्वालिफाय त्याने विनंती करतो.
आदर्श संघ सुद्धा प्रेझेंट आहे. सचिन नाईक थांबवते 35चं टार्गेट. इथे संधी नाही फायदा घेता आला. डीप कडे फिल्डर बॅकअप करताना 14 धावा होत्या जेव्हा अली मैदानावर पूर्वार्धामध्ये संघर्ष करत होता. टोटल रन्स पाहिल्या एकूण धावा 7. 4 चेंडूचा खेळ समाप्त. धावा धाफलकावरती 7. पुढचा चेंडू सचिन नाईक. ओ शरीर भेदी गोलंदाजी. बॅटवर चेंडू आला नाही. लेग बाईट्स. धावफलक पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया आपण. संघाची धावसंख्या 8 रन्स. सचिन नाईक. नेक्स्ट बॉल. धावफलकावर धावा टोटल 9 रन्स. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावा झाल्या 9. चेंडू शिल्लक आहेत 12. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा धावफलकावरती टोटल 9. आता चेंडू शिल्लक आहेत 12. ओव्हर नंबर 2 अली. बारा चेंडू 26. ओ पहिला चेंडू ड्राईव्ह करताना ऑन साइडला. प्रत्येक चेंडूवर आता आक्रमणाची गरज आहे. 12-26 समीकरण. 2 धावा वेगाने पळून काढल्या. 11-24. वन सोल्युशनला सुद्धा विजय हवाय. जागडे पाटील्स वॉरियर्स या संघाला. हे युद्ध रंगते 2 संघामध्ये. वन सोल्युशन. राऊंड विकेट. ओ इथे संधी होती. नाही फायदा घेता आला. जेल सोडलाय. टोटल रन्स. जेल सोडल्यानंतर आपण पाहतोय 2 धावा. टोटल रन्स आतापर्यंत आपण पाहिलं तर एकूण धावा आहेत त्या 13 रन्स. 10 चेंडू आणि 22 धावेची गरज. जीवनदान मिळाल्यानंतर आता ती संधी असेल जागडे पाटील वॉरियर्स या संघाला. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय डीप कडे. अलंकार होते तिथे. अलीचं दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये 9 आल्या. कंपॅरिझन आपण केली 14 आल्या होत्या जेव्हा परेशनं षटक फेकलं. आणि आता एकूण धावा 14. आक्रमण करतोय. ओ गुड कॅच. वन सोल्युशन विरुद्ध जागडे पाटील्स. सामना दोन्ही संघांना महत्वाचा आहे. विनोद स्पोर्ट्स गावठाण.
टोटल रन्स. चला न्यू बॅट्समन जागडे पाटील वॉरियर्स आपण रेडी राहा. न्यू बॅटर रेडी राहा, वेळ कमी आहे. 9 चेंडू आणि 21 धावा. 8 बॉल, 8 मध्ये 21. अली 8 चेंडू आणि 21. राऊंड विकेट. खाली राहिला चेंडू डीप कडे. सिंगल. आता थोडा प्रेशर, सी द प्रेशर. आता बॅटिंग टीम जागडे पाटील वॉरियर्स विनिंग कॅल्क्युलेशन पुन्हा टार्गेट विजयासाठी. 35. 7 चेंडू आणि 20 धावेची गरज. 19 15. सिंगल मिळेल. 2 धावेसाठी प्रयत्न होतोय. दोन धावा. 35 चे टार्गेट आहे. बॉल टू रन. आता डिटेल्स तुमच्यापर्यंत येईल. 35 चे टार्गेट या 2 धावा. आता एकूण धावा धाफलकावरती टोटल टोटल धावा आहेत त्या 18 आणि विनिंग टार्गेट 6 बॉल 17. 6 चेंडू आणि 17 धावेची गरज. चला ऑफिशियल अमोल सर, वेळ जास्त गेलाय. 5 मॅचेस बाकी आहेत. 6 चेंडू आणि 17 धावा. 6 मध्ये 17. एक्सपिरियन्स प्लेयर ज्या संघाचे नेतृत्व करतात. सहा 17. सहा मध्ये 17 अजित. जागडे पाटील वॉरियर्स 6 मध्ये 17. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग आणि हा डॉट बॉल. आता थोडासा प्रेशर बिल्डअप होईल. 5 चेंडू आणि 17 धावेची गरज. चला विनोद स्पोर्ट्स गावठाण तुमचा निर्णय कळवा लगेच. विनोद स्पोर्ट्स गावठाण. ऑन साइडला डीप कडे सामना कठीण आहे. ओ सचिन नाईक. वीस टार्गेट 35. आता चेंडू शिल्लक 4 चेंडू 15 धावा. 4 मध्ये 15. 4 मध्ये 15. 4 चेंडू 15 धावेची गरज. नेक्स्ट बॉल. ओ 2 धावा नक्कीच मिळतील. आता सामना जिंकायचा असेल तर 3 चेंडू 13 ची गरज. 3-13. 3 मध्ये 13. चला एकत्रित येऊ नका. विनोद स्पोर्ट्स गावठाण फिल्डिंग असेल तर रेडी राहा. विनोद स्पोर्ट्स गावठाण 3 मध्ये 13. ओहो यस गुड कॅच. अलंकार तांडेल गुड कॅच. 2 चेंडू आणि 13 धावेची गरज. 2 मध्ये 13. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी राहा. सामना 2 षटकांचा असेल या सूचनेकडे सुद्धा आपण लक्ष द्या. गावठाण संघ आपला निर्णय काय? फिल्डिंग आहे का? गावठाण आपला निर्णय फिल्डिंग आहे. रेडी राहायचे.
2 चेंडू आणि 13 धावेची गरज. 2 मध्ये 13. 2 मध्ये 13 धावेची गरज. मॅच ऑन आहे. ऑन साइडला डीप कडे फिल्डर आहे तिथे. 2 धावा मिळतील आणि आता मॅच थोडी कठीण आहे. जागडे पाटील वॉरियर्स संघाला लास्ट बॉल. 35. विनोद स्पोर्ट्स आपला निर्णय कळवा. तर विनोद स्पोर्ट्स गावठाण संघाची फिल्डिंग आपण स्क्वॉड रेडी करा. 9 बॉल आणि हा बेनिफिट. आता चेंडू शिल्लक. 1 चेंडू 8 धावेची गरज. सुरेश शिंदे सर आमचे वरिष्ठ समालोचक यांचे इथे आगमन झाले. त्यांचं वेलकम आदर्श ट्रॉफी मध्ये. 1 मध्ये 8. 1 चेंडू आणि 8 धावेची गरज. जागडे पाटील 1 मध्ये 8. गुड स्ट्रोक. मात्र विनोद स्पोर्ट्स सामना जिंकलाय. 1 सोल्युशन नवी मुंबई. अलीनं जागडे पाटील आपला मॅन ऑफ द मॅच पेंडिंग होता तो घ्या आणि अलीला देतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.